मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा भव्य उत्सव म्हणून ओळखले जाणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा सातारा येथे मोठ्या उत्साहात पार पडले। या प्रतिष्ठित साहित्यिक व्यासपीठावर कोकणातील दापोलीने मानाचा सन्मान मिळवत आपली ठळक ओळख निर्माण केली आहे। दापोलीतील कवी व गझलकार कैलास गांधी यांना मिळालेला हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण दापोली आणि कोकणाच्या साहित्यिक परंपरेचा गौरव मानला जात आहे। या विशेष साहित्यिक गौरवाची सविस्तर माहिती घेऊया आज के बात ताज के साथ। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दापोलीचा सन्मान। केंद्रस्थानी प्राध्यापक कैलास गांधी, दापोली सातारा। प्रतिनिधी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा भव्य उत्सव म्हणून ओळखले जाणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे 1 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत यशस्वीपणे संपन्न झाले। या प्रतिष्ठित संमेलनात दापोलीच्या साहित्य विश्वाला विशेष सन्मान मिळाला असून या सन्मानाचे केंद्रबिंदू ठरले दापोलीतील कवी व गझलकार प्राध्यापक कैलास गांधी। 2 जानेवारी 2026 रोजी मुख्य व्यासपीठावर झालेल्या कवी संमेलनासाठी प्राध्यापक कैलास गांधी यांना निमंत्रित करण्यात आले होते। कोकणचे प्रतिनिधित्व करत त्यांनी सादर केलेल्या कवितेला रसिकांनी भरभरून दाद दिली। त्यांच्या कवितेतून कोकणची माती, माणूस आणि मानवी भावना प्रभावीपणे व्यक्त झाल्या। या संमेलनातील सर्वात मानाचा क्षण ठरला 3 जानेवारी 2026 रोजी गझल कट्ट्यावर झालेल्या 6व्या गझल मुशायऱ्याचे अध्यक्षपद। या मुशायऱ्याचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक कैलास गांधी यांनी जबाबदारी समर्थपणे सांभाळली। त्यांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनामुळे संपूर्ण मुशायऱ्याला साहित्यिक उंची प्राप्त झाली, अशी भावना अनेक रसिकांनी व्यक्त केली। या गझल मुशायऱ्याचे सूत्रसंचालन गझलकार संदीप पटेल यांनी केले। राज्यभरातून आलेले आत्माराम जाधव परभणी, अरुण देसाई धुळे, नरेंद्र पाटील पुणे, विजय देशमुख धाराशिव, गोविंद हाके बीड, भालचंद्र कुलकर्णी, डॉक्टर धन्वंतरी कुलकर्णी सातारा आणि आदेश कोळेकर पुणे आदी नामवंत गझलकारांनी आपल्या सादरीकरणातून रसिकांना आकर्षित केले। तर प्रेम, विरह, सामाजिक जाणीवा, जीवनातील संघर्ष आणि आशा निराशेच्या भावछटांनी सजलेल्या गझलांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले। कैलास गांधी हे दापोलीतील नव्या पिढीतील महत्त्वाचे गझलकार आणि कवी म्हणून ओळखले जातात। गझल हे त्यांचे मुख्य क्षेत्र असून त्यांच्या रचना वृत्तपत्रे, मासिके तसेच ऑनलाईन साहित्यिक व्यासपीठांवर नियमितपणे प्रकाशित होत असतात। दापोलीतील निवेदिता पाक्षिक आणि अस्मिता प्रकाशन यांसारख्या संस्था स्थानिक साहित्याला चालना देत आहेत। या समृद्ध साहित्यिक वातावरणातूनच कैलास गांधी यांसारखे लेखक घडले आहेत, असा उल्लेख थिंक महाराष्ट्र सारख्या संकेतस्थळांवरील लेखांमध्ये आढळतो। एकूणच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्राध्यापक कैलास गांधी यांना मिळालेला हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण दापोली आणि कोकणाच्या साहित्यिक परंपरेचा गौरव आहे। हा सन्मान नव्या पिढीतील लेखक व कवींना निश्चितच प्रेरणा देणारा ठरणार आहे। ही होती दापोलीच्या गौरवाची विशेष साहित्यिक बातमी। अशाच विश्वसनीय आणि दर्जेदार बातम्यांसाठी पाहत रहा आज की बात ताज के साथ।